नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. सो आज आपला न्यूमरोलॉजीचा डे 5 आहे आणि या डे 5 मध्ये आपण काय शिकणार आहोत त्याबद्दल आता जाणून घेऊया. सो काल आपण ग्रीड पाहिलं कसं करायचं ते. ग्रीड पाहिल्यानंतर काही एरोज पाहिले. मला वाटतं एकच एरो झाला आपला, राईट. सो तो एरोज आपल्या संपूर्णतः आपल्या डेट बरोबर कनेक्ट आहे की नाही ते सुद्धा आपण पाहिलं. आणि आज आपण काही नवीन एरोज बघणार आहोत. सो प्रत्येकाने तुमचे स्वतःचे, तुमच्या मुलांचे, तुमच्या घरातल्या ज्या व्यक्ती आहेत त्यांचे एरोज चेक करायचे आणि तिथे तुम्हाला मॅच करायचं की येस हे इथे रिलिव्हंट आहे का. ओके, चल. आवाज नाहीये, माझा आवाज नाही येते का? माझा आवाज तर पूर्ण आहे इथे, बरोबर आहे. येस, कोणीतरी मला सांगेल का आवाज येतोय का माझा क्लिअर? येतोय ना? येस. मग मॅडम तुमच्या इथे काहीतरी इश्यू असेल, काहीतरी नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल, चेक करा बरं. सगळ्यांना माझा आवाज क्लिअर येतोय ना? बाकी सगळ्यांना जर असेल तर एक थंब दाखवा बरं. येस मॅडम, तुमचा आवाज, सॉरी, तुमचा नेट चेक करा. थँक्यू, थँक्यू सो मच. चलो आता आपण सुरू करूया. येस, थँक्यू जयश्री मॅडम, आवाज क्लिअर येतोय म्हणून सांगतायत. ओके. बरं, आता आपण सुरू करूया, चला. हं. काल आपण कोणता एरो पाहिला? एकच मिनिट. एरो ऑफ डिटर्मिनेशन 258. ओके. सो आज आपण बघणार आहोत एरो ऑफ इमोशनल बॅलन्स 456. चला. सो कोणाची तरी मला एक बर्थ डेट सांगा. कोणीतरी एक सेंड करा फास्ट. 7/6/1998. ओके, चल. आपण ही बर्थ डेट बघूया. मला माहित नाही ती कोणाची आहे. 7/6/1998. बर्थ डेट मेन्शन करा वर. 7/6/1998. चल, आता मला याच्यामध्ये पर्सनॅलिटी नंबर आणि डेस्टिनी नंबर तुम्ही स्वतः काढून दाखवा मला आता. काल आपण सगळे शिकलेलो आहोत. तुम्ही सांगा मला मग याचा, या व्यक्तीचा पर्सनॅलिटी नंबर आणि डेस्टिनी नंबर काय येणार आहे. येस, चला सगळ्यांनी फास्ट करा बरं. 7/6/1998. एक मिनिट, मला पण जरा पेन घेऊ द्या. हा. येस, आता तुमचा सुद्धा काढा बरं स्वतःचा. प्रत्येकाने आपापला सुद्धा काढा. तुमचा, तुमच्या मुलांचा, व्हॉट एव्हर तुमच्या घरात जे सदस्य आहेत त्यांचा काढा बरं. आणि माझं रेकॉर्डिंग सुरू आहे ना? बरं, कालचं रेकॉर्डिंग सगळ्यांनी पाहिलं का? ऑलमोस्ट मी सगळ्या ग्रुपवर सेंड केलं होतं. कारण काल माझ्याकडून चूक झाली होती. येस. सो सगळ्यांनी आपापलं पर्सनॅलिटी नंबर आणि डेस्टिनी नंबर काढायचा आहे. आणि चेक करूया आपण आता की खरोखरच आपला पर्सनॅलिटी नंबर आणि डेस्टिनी नंबर आल्यानंतर आपला एरो काय तयार होतो आणि त्याचा खरोखरच आपण आपल्या जीवनाशी काहीतरी रिलेट आहे का. ठीक आहे, चलो सगळ्यांनी आपापलं काढा. मला इथे लिहू नका पाठवू, तुम्ही स्वतःच स्वतः काढ. ओके, आता आपण एरो चेक करूया. ओके, सगळ्यांचं ऑलमोस्ट डन झालेलं आहे. चेक करूया आपण. जशी की आता आपण इथे डेट घेतली होती. 7/6/1998.
ओके. या नंबरचा पर्सनली नंबर येणार 7 कारण सिंगल आहे. सो त्याला आपल्याला दुसरं काही करायची गरज नाही, सिंगल डिजिट मध्ये आणण्याची गरज नाही. 7 आहे. डेस्टिनी नंबर सांगा बरं. 7 + 6 + 1 + 9 + 9 + 8. डेस्टिनी नंबर सांगा बरं कोणीतरी मला. या व्यक्तीचा डेस्टिनी नंबर काय असणार आहे? ओके. 7 आणि 4 आहे का? मी चेक नाही करत आहे, तुम्ही बोलताय ते मी लिहिते. ओके. टोटल 40 आहे. सो डेस्टिनी नंबर आहे त्याचा 4. राईट. व्हेरी गुड. चला आपण पुढे करूया आता. हा. जसं की काल आपण एक ग्रीड पाहिली होती, सॉरी एक एरो पाहिला होता. 492 कोणता पाहिला होता बरं काल एरो आपण? कोणीतरी मला एकदा सांगा. 258 पाहिला पाहिला होता का? येस. हा. आपण काल हा एरो पाहिला होता 258. ओके. सो आज आपण त्याच्या पुढचा एरो बघणार आहोत. हा एरो तुमच्या बर्थ मध्ये आहे का बघा बरं. 456. 456. चल आज आपण हा बघूया. हं. जसं की इथे आता या डेटचं आधी आपण बघूया आणि त्यानंतर 456चा एरो बघूया. सो या बर्थ डेट मध्ये पर्सनली नंबर 7 आहे आणि डेस्टिनी नंबर 4 आहे. मग हे सगळे नंबर आपल्याला या लोशो ग्रिड मध्ये ऍड करायचे आहेत, तसे ऍज इट इज जेवढे नंबर आहेत तेवढे. ठीक आहे. सो पहिला नंबर आहे 4. 4 आहे का? एक मिनिट मी कलर वेगळा घेते. पहिला नंबर आहे 4. येस 4 आहे. तो डेस्टिनीमुळे मिळालेला आहे. तो बर्थडेट मध्ये नाहीये त्यांच्या, पण डेस्टिनीमुळे आलेला आहे 4. आणि 4 नंबर खूप खूप महत्वाचा आहे आपल्या ग्रिडमध्ये. ज्यांचा आहे सो त्यांनी त्या 4 नंबरचा रिस्पेक्ट करा. खूप महत्वाचा नंबर आहे आपल्या बर्थडेट मध्ये नंबर 4. देन नंबर आता आहे ते पहिले नंबर घेऊया आपण. 4 झाला. 9 नंबर आहे का? येस 9 नंबर 1 अँड 2 टाइम आहे. सो राईट डाऊन इयर 9 नंबर 1 टाइम अँड 2 टाइम. ओके. देन नंबर 2. नंबर 2 आहे का इथे कुठे? नाहीये. सो ब्लँक सोड. देन 357. आता 3 इथे आहे का कुठे? नाहीये. सो अगेन ब्लँक. 5 नंबर आहे का? नाहीये. ब्लँक. 7 नंबर येस. पर्सनली नंबर 7 आहे. त्यामुळे तो एकदाच घ्यायचा. सिंगल डिजिट नंबर एकदाच घ्यायचा, पुन्हा पुन्हा घ्यायचा नाही. एकतर हा तुम्ही पर्सनली नंबर घेतला की पुन्हा बर्थडेट मधला नंबर घ्यायची गरज नाही. ओके. सो 7 आपण इथे मेन्शन केलेला आहे. देन 816. 8 आहे. येस 8 आहे. राईट डाऊन इयर 8. 1 आहे का? येस 1 आहे. 1 टाइम 1. देन 6 नंबर नाहीये. ओके. हा. आता मला सांगा यांच्या ग्रिडमध्ये 456 हा एरो कम्प्लीट होतो काय? बघा बरं. 456 एरो कम्प्लीट होतोय का? त्याला म्हणतात एरो ऑफ इमोशनल बॅलन्स. नाही. सो आता बघूया की ज्या व्यक्तींच्या ग्रिडमध्ये हा 456 एरो ऑफ इमोशनल बॅलन्स हा एरो कम्प्लीट होतोय तर त्यांच्याबद्दल जाणून घेऊया. सो इथे मी थोडासा वेगळा कलर घेते कारण यांच्या ग्रिडमध्ये तो नंबर नाहीये. सो 5 नाहीये इथे आणि 6 पण नाहीये. हे मिसिंग नंबर आहेत. आणि आता ही ग्रिड आपण कम्प्लीट झालेली बघूया. ओके. ही ग्रिड. येस. एरो ऑफ 456 कोणाकोणाचे आहे बरं? चला पहिलं आम्हाला ते सांगा. कोणाकोणाची ही ग्रिड कम्प्लीट झालेली आहे एरो ऑफ इमोशनल बॅलन्स 456? त्यांनी आपले हँड रेज करा. हा. ज्यांचे ज्यांचे हँड रेज आहेत तो येस ऑफकोर्स ती लोक खूप कॉन्फिडंट आहेत. आपण त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देऊया. आणि सगळ्यांनी आपले व्हिडिओ ऑन केले त्यासाठी थँक्यू. थँक्यू सो मच. मॅक्झिमम लोकांनी व्हिडिओ ऑन केलेले आहेत. बाकी सगळे आपले व्हिडिओ ऑफ करून बसलेले आहेत. आय डोंट नो त्यांना काय प्रॉब्लेम आहे व्हिडिओ ऑफ करण्यामध्ये. हा जर तुम्ही जॉबला असाल तर वेगळी गोष्ट, पण व्हिडिओ ऑन केल्यानंतर समोरच्याला पण फार छान वाटतं, त्यासाठी व्हिडिओ ऑन करायचे. दॅट्स इट. काहीतरी नॉलेज आपल्याकडे आलं पाहिजे कुठेतरी.
डिलिव्हर झालं पाहिजे नॉलेज, त्यासाठी आपले व्हिडिओ ऑन करायचे. कारण हे ऑकल्ट सायन्स आहे, हे एक छान आध्यात्मिक शास्त्र आहे आणि आध्यात्मिक शास्त्राचा अभ्यास नेहमी त्याचा रिस्पेक्ट करणं गरजेचं आहे. म्हणून मी तुम्हाला वारंवार सांगते, व्हिडिओ ऑन करा. जर तुम्ही व्हिडिओ ऑन करत नसाल याचा अर्थ तुम्ही या शास्त्राचा रिस्पेक्ट करत नाहीये. जे लोक जॉबला आहेत त्यांचा वेगळा प्रश्न आहे, तो आपण त्यांच्याबद्दल नाही बोलत आहोत. ठीक आहे, चल. येस, ऑफिसमध्ये आहेत त्यांचा काहीच प्रश्न नाहीये. ओके, आता आपण बघूया कोणाकोणाचा हा ग्रेट एरो कम्प्लीट होतोय. 4, 5, 6. बरं, 4 लोक आहेत इथे. एवढ्या लोकांमधून फक्त 4च का? येस, हँड रेज करा बरं. तुमचे इमोजीवाले हँड दिसायला पाहिजे. नाही, ज्यांचं कम्प्लीट झालेलं आहे त्यांचं, फक्त त्यांच्याबद्दल आपण बोलूया. 4, 5, 6. ओके, येस. चला, आता बरं सगळे आले. आता आपण बघूया की काय सांगतो हा एरो ऑफ इमोशनल बॅलन्स. आता तुम्ही जज करा स्वतःला, किती केअरिंग आहात, किती सेन्सिटिव्ह आहात. आहात खूप खूप केअरिंग, एखाद्या गोष्टीची किंवा एखाद्या व्यक्तीची काळजी घ्यायला लागलात की खूप अति काळजी घेता. सेन्सिटिव्ह म्हटलं तर अति सेन्सिटिव्ह आहात खूप. एखादी व्यक्ती समोरून काही बोलली, तुम्हाला मनाला लागेल असा शब्द म्हणाली की तुम्हाला ढसा रडायला येतं त्याच वेळेला. ओके, येस. आणखीन कोण आहे बरं? हँड रेस करा बरं, कोण कोण आहे. आता या लोकांमध्ये एक चांगली क्वालिटी असते की इंट्युशन पॉवर खूप स्ट्रॉंग असते. म्हणजेच पुढे काय घडणार आहे याबद्दल यांना म्हणतात ना, सिक्स सेन्स, तो जास्त प्रमाणात त्यांच्याकडे असतो आणि त्याच्यावर जर त्यांनी काम केलं तर तो आणखीन त्यांचा सिक्स सेन्स, त्यांची इंट्युशन पॉवर वाढेल. सो येस, डेफिनेटली भविष्यात घडणाऱ्या गोष्टींची यांना आधीच पूर्व सूचना मिळते. आता ही लोक लहानपणी कशी असतात? लहानपणी थोडी शाय असतात, लाजाळू असतात, पण मोठे झाल्यानंतर यांच्यामध्ये तुम्ही अगदी ड्रास्टिक चेंजेस बघाल की लहानपणी जी मुलगी किंवा जो मुलगा अगदी शाय होता, ती थोडी वयात आल्यानंतर मात्र छान बिंदास बोलतीये, समोरच्याला छान प्रत्युत्तर करतीये, आपल्या एका वेगळ्या अंदाजामध्ये समोरच्याला आन्सर करते, रिप्लाय देते. असा आहे यांचा स्वभाव किंवा असा आहे यांची क्वालिटी बघू शकतो आपण. ओके, जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला अगदी तो 12-13 वर्षाचा असताना किंवा 14 वर्षाचा असताना पाहिलं असेल, तर थोडीशी ती व्यक्ती किंवा तो मुलगा किंवा मुलगी थोडी शाय असेल, लाजाळू असेल. पण जसं जसं ती मोठी होते, काय म्हणता येईल बरं, अडल्ट होते, तसं त्या व्यक्तीच्या स्वभावामध्ये फरक पडत जातो. अगदी छान तिच्यामध्ये क्वालिटी यायला सुरुवात होतात. शाय असते, तिथे कॉन्फिडन्स यायला लागतो. तो जज करा बरं, तुमच्यामध्ये असा बदल झालेला आहे का? हे लोक जे आहेत, या लोकांना, हे लोक आयुष्यामध्ये कधीच फेल्युअर होत नाही. ओके, नेहमीच सक्सेस होतात आणि जर होत नसतील तर त्यांनी प्रयत्न करायचे. कारण सक्सेस, जर तुम्ही एखाद्या कामामध्ये प्रयत्न केला तर तुम्हाला डेफिनेटली त्या कामामध्ये सक्सेस मिळणारच आहे. डेफिनेटली. येस. कोणाला विचारू बरं? सुरभी आहेत माझ्यासमोर. येस, सुरभी, जे मी तुम्हाला सांगितलेलं तर त्यातलं किती खरं आहे? हा एरो जर तुमच्यामध्ये असेल तर. येस मॅम, तुम्ही जेवढं सांगितलं तेवढं सगळं खरंय. सगळं खरंय. ओके. श्रुती. येस मॅम. हा, येस, बोला. हा, अगदी तंतोतंत जुळत आहे मॅडम सगळं. ओके. फक्त फेल्युअर म्हटलं तर एक डिसिजन माझा चुकलेला, हा, एक त्यामुळे डिसिजन जाऊ थोडासा दे, पण एक लाईफ हो मध्ये अनेक डिसिजन घ्यावे लागतात आपल्याला. त्यामुळे तो एक हो डिसिजन इथे आपल्याला आपण नाही घेऊ शकत. पण अनेक वेळा तुम्ही कधीच फेल्युअर होत नाही, राईट? येस येस हा. येस. हर्षदा, हर्षदा शेलार. हा, अनम्यूट करायला जमते का बघा? हां. नाही. तुम्ही सांगितलेलं एकदम खरं आहे आणि तसंच आहे. ओके, हं. ग्रेट. आता आपण बघूया की ज्या लोकांकडे हा हा एरो नाहीये त्यांबद्दल जाणून घेऊया की हा एरो जर कम्प्लीट नाही होत असेल, एकच नंबर असेल, दोनच होत असेल तर काय? मग समजून जायचं की याच्यात थोडस कमी कमी. सपोज आता याच्यामध्ये काय, ही लोक सेन्सिटिव्ह आहेत तर याच्यामध्ये थोडंसं कमी, की एवढी पण सेन्सिटिव्ह नाही.
सेकंड काय की फेल्युअर कधी होत नाही, तर येस फेल्युअर होतात, म्हणजे चान्सेस आहेत 50-50 प्रमाणे. जर 4-5-6 पूर्ण कम्प्लीट नसेल तर. आणि ही लोक मुडी असू शकतात. ओके. आणि थोडे संशयी प्रवृत्ती असते या लोकांची. जर 4-5-6 ही ग्रीड कम्प्लीट, हा एरो कम्प्लीट होत नसेल तर या व्यक्ती संशयी प्रवृत्तीच्या असतात. मग ती व्यक्ती लेडीज असेल किंवा जेंट्स असेल, पण आपल्या नवऱ्यावर किंवा आपल्या बायकोवर संशय घेतात. सो आता हे तुम्ही जज करा स्वतःच. जर 4-5-6 पूर्णतःच कम्प्लीट नसेल तर, एक नंबर असेल वगैरे, तर हे सगळं मी आता जे सांगितलं ते लागू पडतं शेवटचं. ठीक आहे. आता पुढे जाऊया. आता आपली दुसरी ग्रीड आहे 3-5-7. 3-5-7 हा नंबर बघूया आपण. चला बघा बरं सगळ्यांनी आपल्या बर्थडेट मध्ये 3-5-7 किती नंबर आहेत चेक करा. ज्यांच्या आधी सगळेच्या सगळे नंबर आहेत 3-5-7 ते कोण कोण आहेत बघूया. ओके, दोनच आहेत, सुरभी तुमचं झालंय ना. जे कोण असतील आता तर त्याने आपला हँड रेज करायचंय. ज्यांच्या ग्रीडमध्ये 3-5-7 एरो कम्प्लीट होतोय, सो त्यांनी आपला हँड रेज करायचंय. हा, ज्याचं कोणाचं असेल, त्यांच्या मुलाचं असेल, तुमचं असेल, वॉट एव्हर. तो तुम्ही जज करू शकता ना, तुमच्या मुलाचं असेल तरी, मुलाचं मुलीचं कोणाचंही असेल तरी, तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीचं. तो हँड रेज करायचं. बाकी सगळे लिहून घेण्यामध्ये खूप बिझी दिसतायत. सो येस, इकडे पण थोडंसं करा. जसं मी तुम्हाला सांगितलं, एखादा क्वेश्चन विचारला की लगेच तुम्हाला त्याला रिस्पॉन्स सुद्धा देता आलं पाहिजे की तुमच्यापैकी 3-5-7 कोणाचं आहे. बरं, आपण एवढ्याच व्यक्तींचं आहे असं समजूया आणि पुढे जाऊया. तर याला म्हणतात एरो ऑफ स्पिरिच्युअलिटी. सो अशा व्यक्ती कशा असतात? येस, अशा व्यक्ती याला म्हणतात, दुसऱ्या लँग्वेजमध्ये म्हणतात याला इमोशनल प्लेन. म्हणजेच काय, तर या व्यक्ती खूप जास्त इमोशनल असतात. व्हेरी 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 इमोशनल. खूप काइंड हार्टेड असतात. एखाद्या व्यक्तीची खूप जास्त दया यांना येते. ओके. म्हणजेच एखादी व्यक्ती जर तुमच्या दारात आली काही मागायला, तर तुम्ही कधीच त्याला रिकाम्या हाताने पाठवत नाही. देणारच देणार. म्हणजेच काय, तर खूप काइंड हार्टेड. कधी कोणाबद्दल वाईट विचार करत नाही आणि स्वप्नात सुद्धा तो विचार तुमच्या मनात येत नाही. म्हणजे एवढ्या चांगल्या प्रवृत्तीची ही लोक असतात, ज्यांच्या ग्रीडमध्ये 3-5-7 हा एरो येतो तो. सो बघा, जज करा सुरभी मॅडम, आर्या मॅडम. जर तुम्हाला इतर लोक अशा पद्धतीने बोलत असतील, कारण आपल्याबद्दल आपण कमेंट्स नाही करू शकत, ते लोकांना, आपल्या घरातील इतर लोकांना चांगलं माहित असतं. ठीक आहे. आता यांना आणखीन एक आपण यांच्याबद्दल जाणून घेऊया. जेव्हा जेव्हा कधी पैशांचा विषय येतो, कोणाला तरी पैसे द्यायचे असतात किंवा कोणाकडून तरी घ्यायचे असतात, तेव्हा यांनी विशेष सावधानता बाळगायला पाहिजे. ओके. काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे यांनी? फॉर एक्झाम्पल, आता एखादी लेडीज आली, पैसे मागणारे आता कमी आहेत का? नाहीयेत. सपोज एखादी लेडी आली, गरजू लेडी, तुमच्या शेजारीच आहे कोणतरी, किंवा तुमची मेड आहे असं समजूया, किंवा कोणी एखादी अननोन स्त्री एखादी तुमच्याकडे आली पैसे मागायला आणि तिने तुम्हाला काहीतरी रिझन सांगितलं की मॅडम अशी अशी मला गरज आहे, माझा मुलगा हॉस्पिटलाइज झालेला आहे, सो मला जर 5,000 रुपये दिलात तर फार बरं होईल, मी त्याचं ऑपरेशन आहे, मला त्याला आत्ताच्या आत्ता हॉस्पिटलमध्ये डिपॉझिट करायचंय. अशा वेळेला तुम्ही काय करणार? त्या व्यक्तीला पैसे देणार की नाही देणार? ऑब्विसली तिचा मुलगा हॉस्पिटलमध्ये असेल तर आपल्याला सुद्धा थोडंसं वाईट वाटतं, आपलं हृदय सुद्धा थोडंसं म्हणतात ना, हे होतं आपल्या, काय म्हणता येईल बरोबर तो, आपल्याला सुद्धा त्याची दया येते. मग अशा वेळेला आपण काही विचार न करता पैसे लगेच देतो. पण दिल्यानंतर काय होतं आपल्याला कळतं, अरे त्या लेडीजने मलाच नाही तर आपल्या शेजारच्या पाजारच्या आणखीन 4-5 लोकांना, 4-5 बायकांना असं गंडवलंय आणि हा अनुभव मी सुद्धा घेतलेला आहे. सो म्हणूनच अशा व्यक्तींनी पैसे देताना भावनिक न होता कोणीतरी तिथे तुमच्या बरोबर तुमच्या समोर एखादी व्यक्ती असायला पाहिजे, म्हणजेच प्रूफ म्हणून. ओके.
लगेचच अशा व्यक्तींना पैसे द्यायचे नाहीत. ऍडवाइस घ्यायचे. ते तुमचे हसबंड घरात असतील तर हसबंडला विचारा. तुमचे शेजारी पाजारी असेल तर त्यांना विचारा. खरंच या व्यक्तीला द्यायला पाहिजे का? आणि ओळखीची जर ती स्त्री असेल तर येस, यू कॅन गिव्ह, तुम्ही देऊ शकता. पण अनोळख्या व्यक्तींना लगेचच पैसे द्यायचे नाहीत. त्याचबरोबर तुमची मेड असेल किंवा कोणी असेल, जर ती बहाणा करत असेल, काहीतरी पैसे पाहिजे असतील तिला, पण डायरेक्टली न मागता जर बहाणा करत असेल, तर येस ऑफकोर्स तुम्हाला तिथे क्रॉस चेक करणं सुद्धा गरजेचं आहे. अदरवाईज जर तुम्ही दिलात तर तुमचे पैसे तिथे स्ट्रक होऊ शकतात. ओके, पुढे जाऊया. सो तिथे तुम्हाला तुमच्या मुलांना, मोठा मुलगा असेल तर मुलांना किंवा तुमच्या हसबंडला किंवा तुमच्या शेजारच्या एखाद्या व्यक्तीला प्रूफ म्हणून बोलवायचं आहे समोर. ओके, आता पुढे बघूया. आता 357 हे एरोस नसेल तर कोणाकोणाचं नाहीये की बाबा आमच्याकडे हा एरोस नाहीये 357. ओके, बऱ्याच लोकांकडे नाहीये. येस, नाहीये. मग काय? सो हे लोक आहेत ज्यांच्याकडे हा एरोस नाहीये. ती लोक केवळ आणि केवळ त्यांच्या गोलवर फोकस करतात. मला माझ्या लाईफमध्ये हे अचीव करायचंय, मला माझ्या लाईफमध्ये हे मिळवायचंय. सो ऑलवेज फोकस ऑन दिअर गोल्स. म्हणजेच अगदी वय वर्ष 60 तरी सुद्धा हे काय असतात, त्यांचा फोकस कशावर असतो? त्यांच्या गोल्सवर. त्यांना जे अचीव करायचंय त्याच्यावर आहे. मग आता नंतर काय होतं? सगळे गोल्स यांनी अचीव केलेले असतात, पण जसं यांचं ओल्ड एज होत जातं, जसे यांचं वय होत जातं, रिटायर्ड होतात, रिटायरमेंट झाल्यानंतर मात्र ही लोक थोडीशी एकटे पडण्याची शक्यता आहे. लोनलीनेस फील होतं यांना. ओके, लोनलीनेस फील होतं. राईट डाऊन. सो याला म्हणतात एरो ऑफ लोनलीनेस. जर एकही तुमच्यामध्ये हा नंबर नसेल तर त्याला म्हणतात एरो ऑफ लोनलीनेस. आता ज्या लोकांचं वय वर्ष 55-56 झालेलं आहे, मे बी त्यांना जर विचारलं आपण तर हे जज करता आलं असतं. पण आय होप की आपल्या बॅचमध्ये आहे का कोण एवढं आणि त्यांच्याकडे 357 हा एरो नाहीये असेल तर हँड रेज करा. चला आता आपण पुढचा एरो बघूया. ओके, काहींच्या 3 आहे, काहींच्या 5 आहे. ठीक आहे, आपण पुढे बघूया. नेक्स्ट आहे एरो ऑफ इंटेलिजन्स 492. फर्स्ट एरो बघा 492. कोणाकोणाचे आहे बरं? चेक करा. चला या लोकांना मला बघायचंय बरं. 492. बाकीच्यांनी सगळ्यांनी आपले हँड डाऊन करा. ज्यांच्या ग्रीडमध्ये 492 एरो कम्प्लीट आहे त्यांनीच फक्त हँड रेज करायचा आहे. इमोजी वाला करा किंवा फिजिकल करा, व्हॉट एव्हर. तुम्हाला सगळ्यांना सॅल्यूट, कारण तुम्ही लोक खूप इंटेलिजंट आहात. म्हणून याला एरो ऑफ इंटेलिजन्स म्हटलं जातं. एकच मिनिट. सो येस, खरोखरच जन्मताच म्हणजे तुम्ही हुशार आहात. छान बुद्धिमत्ता तुमच्याकडे असणार आहे. अभ्यासामध्ये सुद्धा अव्वल असणार आहात. कॉम्पिटिशन म्हटलं अभ्यासामध्ये त्यावेळेला तुमच्या स्कूल लाईफमध्ये किंवा कॉलेज लाईफमध्ये, तर त्या कॉम्पिटिशन मध्ये नेहमीच तुम्ही राहण्याचा प्रयत्न करणार, त्याच्या बाहेर नाही. आणि वरचढ, माझी मैत्रिणी 2 मार्कांनी जरी पुढे गेली तरी तुम्हाला ते टेन्शन येणार की मी मागे कुठे राहिली, मी कुठे कमी पडली. सो ही कॉम्पिटिशन तुमच्यामध्ये नेहमीच आत्ता पण चालूच असणार आहे की मला नेहमी अव्वलच राहायचं आहे, मला अव्वल राहायला आवडतं. कारण माझ्याकडे तेवढं परमेश्वराने टॅलेंट दिलंय आणि ऑफकोर्स याचा आपल्याला थोडाफार गर्व असायलाच पाहिजे. ठीक आहे. सो येस, म्हणूनच तुम्हाला सांगितलं स्पेशली हँड रेज करा. कारण एरो ऑफ इंटेलिजन्स याला म्हणतात. व्हेरी क्लेवर, खूप हुशार, एक्सलंट मेमरी, नॉलेजेबल. जेवढं नॉलेज यांना घेता येईल तेवढं नॉलेज घेण्याचा प्रयत्न करतात. नॉलेज यांच्याकडे पुस्तकं पण फार असणार आणि नसतील तर येस, डेफिनेटली आपली बुक्स वाढवण्याचा प्रयत्न करा आपल्या बुक शेल्फमध्ये, कारण हा एरो फार महत्वाचा आहे. आता पुढे बघूया.
आणखीन यांच्याकडे स्किल काय आहे? काही लोकांना ना आपलं म्हणणं दुसऱ्यांना व्यवस्थित डिलिव्हर करता येत नाही. म्हणजे यांना बरंच समजलेलं असतं, पण दुसऱ्यांना सांगताना ते कळत नाही एक्झॅक्टली कसं सांगावं. पण ही लोक त्या बाबतीत सुद्धा फार हुशार असतात. आपलं बोलणं इतरांना कसं पटवून सांगावं, आपले मुद्दे कसे एक्सप्लेन करावे जेणेकरून ते समोरच्याच्या डोक्यात फिट बसतील आणि फिट बसल्यानंतर तो व्यक्ती माझ्या बाजूने असेल. इन शॉर्ट. ओके. सो असं सुद्धा यांची एक पर्सनॅलिटी आहे की समोरच्या व्यक्तीला म्हणजेच काय आपण बोलू शकतो हिंदीमध्ये की जो बोलते हैं सामने वालों को अच्छे से समजाते हैं. खूप एक्सप्लेन छान करतात की समोरच्या व्यक्तीपर्यंत ते एक्झॅक्टली डिलिव्हर होतं. कन्व्हिन्सिंग पॉवर कशी असावी तर यांच्याकडून शिकावं. नवऱ्याकडून काय काढून घ्यायचं आहे बरोबर कन्व्हिन्स करणार. 2 दिवसांचं 3 दिवसांचं टार्गेट देणार, या वेळेत मला ही गोष्ट पाहिजे आणि बरोबर त्यांना ते मिळणार, कारण कन्व्हिन्सिंग पॉवर यांच्यामध्ये आहे. ठीक आहे. शार्प माइंड त्यामुळे खूप हुशार आणि येस ऑफकोर्स यांना गॉड गिफ्टेड ब्रेन आहे. म्हणजेच ईश्वराचे विशेष ब्लेसिंग्स यांच्यावर आहेत. आता हे बघूया की अपोजिट नाही असेल 492 तर काय? एखादा नंबर आहे किंवा 2च नंबर आहेत मॅडम तर काय? आता पूर्ण नंबर मिसिंग असेल तर बघूया. 492 पूर्ण मिसिंग असेल तर त्याला म्हणतात एरो ऑफ पुअर मेमरी. एरो ऑफ पुअर. आता बघा याच्यामध्ये मी असं पण म्हणेन ना की न्यूमरोलॉजी असेल, वास्तू असेल, ऍस्ट्रोलॉजी असेल, 100% कुठलंही शास्त्र आपल्याला 100% रिझल्ट देत नाही. त्याच्यामध्ये 19-20 फरक असतो. त्यामुळे एखाद्याच्या बाबतीत असेल तर एखाद्याच्या बाबतीत नसेलही, कारण आपले कर्म. ठीक आहे. आता पुढे बघूया. जर 492 अजिबातच नसेल तर त्याला म्हणतात एरो ऑफ पुअर मेमरी. आता या व्यक्ती कशा असतात? ऑब्विसली बुद्धिमत्ता थोडीशी कमी असते, अभ्यासामध्ये थोडे कमी हुशार असतात. ठीक आहे. आणि काय होतं यांना एखादं नवीन काम यांना दिलं तर त्या जोशमध्ये ते करायला जातात, पण नंतर पुढचं पाठ काय म्हणतात बरं, मागचं की पुढचं पाठ आता ते मला पटकन तशी हा येस बोला मॅडम. पुढचं पाठ मागचं सपाट असं आहे ना काहीतरी, बरोबर आहे का? येस अपूर्वा मॅडम, काय म्हण आहे बरं ती? येस कोणीतरी मला सांगा बरं. अपूर्वा मॅडम तुम्हाला अनम्यूट केलंय. पुढचं पाठ मागचं सपाट. येस, पुढचं पाठ मागचं सपाट असं आहे ते. म्हणजे जोश में आकर म्हणतात ना, जोश में आकर कुछ ऐसा करेंगे आणि आफ्टर सम टाइम काही वेळ झाल्यानंतर अगदी थंड पडतात, रिलॅक्स की बाबा नाही मला जमत आहे. सो जर नसेल तर अशा पद्धतीचं होतं. आणि याच्यामध्ये 1-2 असतील, 1-2 नंबर असतील तर समजून जायचं की येस बुद्धिमत्ता आहे. म्हणजेच आपण म्हणू शकतो की 70% बुद्धिमान आहेत. देन काही काम हातात दिलं यांच्या तर येस ऑब्विसली जोशमध्ये येऊन करणार आणि त्याला रिझल्ट सुद्धा बऱ्यापैकी देण्याचा प्रयत्न करणार. ओके. सो ह्या गोष्टी होतात 492. हे एरो तुमच्याकडे असेल किंवा नसेल तर मी दोन्ही सांगितलेलं आहे. येस. आता पुढे जाऊया आपण. बरं त्याच्या आधी आपण विचारलं नाही ना, मी क्रॉस चेक नाही केलं बरं. कोणाला क्रॉस चेक करू? हा श्रेयांशी आहेत माझ्यासमोर. श्रेयांशी आहेत, अपूर्व आहेत आणि ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्यांना विचारते बरं. विराज म्हणून लिहिले त्यांनी. येस कोणी पण सांगा एकाने. हो मॅडम, सगळं बरोबर आहे. तुम्ही जे सांगितलं ना ते सगळं बरोबर आहे. ओके. श्रेयांशी मॅडम आवाज अनम्यूट होत नाही. ज्यांचं अनम्यूट झालेलं त्यांनी बोला. अपूर्वा. मॅडम म्हणजे खूप सारखं आहे, हा फक्त कन्व्हिन्सिंग पॉवर जास्त चांगली आहे. म्हणजे चांगली पटवून आहे. पण देते आणि हवं ते मिळून पण घेते. ओके. ओके श्रेयांशी मॅडम. मॅम तुम्ही जे 492 जे पॉइंट सांगितले ते तंतोतंत आहेत. मला खूप अभ्यास करायला आवडतं. लग्नानंतरही मी माझं शिक्षण पूर्ण करतेय सायबर सिक्युरिटीमध्ये आणि मला त्याच्यामध्ये खूप आनंद होतोय की सगळे पॉइंट म्हणजे एकूण एक मला सगळे सूट होत आहेत. अरे वा. थँक्यू. थँक्यू सो मच. गौरी मॅडम. येस मॅम, सगळे पॉइंट एकदम बरोबर आहे. ओके. येस शिल्पा मॅडम आहे तिथे. मॅडम नमस्कार. माझ्या याच्यामध्ये फक्त 9 आणि 2 आहे. हा.
तर हे सगळं मला बिलॉंग करतं. आता मी जॉबला पण आहे, लग्न झालंय मला, मुलगी आहे 12-13 वर्षाची. तरी पण मी परत माझं YCM कडून जॉब करत करत एक्सटर्नल म्हणजे शिक्षण करतेय आणि उद्या माझा वाढदिवस पण आहे. अरे वा, चला. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मॅडम. स्वामी कृपेने थँक्यू. तुमची सगळी स्वप्न पूर्ण व्हावेत. थँक्यू मॅम. सो आता आपण पुढे जाऊया. आता सगळ्यात महत्वाचा एरो बघा. आता ही माणसं मला पहिली समोर बघायची. 951. चला आपण हा एरो बघूया. खूप मजेशीर गोष्ट आहे यांच्याबद्दल एक. चला सगळ्यांनी आपला हा एरो कम्प्लीट होतोय का चेक करा बरं. 951 किती जण आहेत बरं. 951. बँक बॅलन्स कसा आहे तुमचा. स्ट्रॉंग आहे. ओके, चला. हे पहिलं मला क्रॉस करायचं होतं. सगळ्यांचं बँक बॅलन्स स्ट्रॉंग आहे. एक थंब दाखवा बरं. आणि परमेश्वराचे आभार माना. थँक्यू सो मच. ओके, सो याला काय म्हणायचं. एरो ऑफ विल पॉवर, एरो ऑफ डिटर्मिनेशन. आणि परमेश्वराने आपल्याला जे दिलंय त्याच्याबद्दल खरोखरच ग्रॅटिट्यूड व्यक्त करा. थँक्यू थँक्यू थँक्यू. कारण प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये, प्रत्येकाच्या जीवनामध्ये 951 ही ग्रेड कम्प्लीट होत नाही. तुम्ही फार नशीबवान आहात म्हणून तुमची ही ग्रेड कम्प्लीट झालेली आहे. 951 असेल किंवा 492 असेल, तुमच्याकडे सगळं करण्याची कॅपॅसिटी आहे, पण तुम्ही ते ऍक्शन घेतली पाहिजे. दॅट्स इट. आणि वय काहीच मॅटर करत नाही. आपल्याला जर काय करायचं असेल एखादी गोष्ट, तर कुठल्याही एज पासून सुरुवात करू शकतो. याचं जिवंत उदाहरण युट्यूबवर तुम्ही पाहू शकता. किती बायका आहेत युट्यूबवर जाऊन त्यांनी आपलं आयुष्य बदललेलं आहे. अगदी वय वर्ष 60 नंतर स्वतःचं रेसिपी वगैरे काहीतरी सुरू केलेलं आहे, स्टार्टअप केलेलं आहे. आणि येस, ऑफकोर्स इथे लिहिलेलं असतं ते बरोबर. त्यांना वय वर्ष किती झालं तरी ते मिळतं. फक्त ऍक्शन घेता आली पाहिजे. सो तुम्हाला सगळ्यांना सॅल्यूट, की तुमच्या बर्थडे मध्ये 951 हा एरो आहे. त्याला म्हणतात एरो ऑफ विल पॉवर, एरो ऑफ डिटर्मिनेशन. आता यांची खासियत काय आहे ते बघूया. स्ट्रॉंग विल पॉवर, इच्छाशक्ती प्रबळ. काही झालं तरी मागे हटणार नाही. जे करायचं ते करायचंच आयुष्यामध्ये. ओके. नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड, कधीच हार मानत नाही. त्यांना असं वाटलं की अरे बापरे, एवढे प्रयत्न झाले, म्हणजे एखादा प्रयत्न 99 वेळा करणं, 99 वेळा प्रयत्न केल्यानंतर ऑब्व्हियसली माणसं हार मानतात ना. पण नाही, 100 वेळा मी प्रयत्न करणार, पण हार मानत नाही. म्हणजेच काय, नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड. प्रत्येक गोष्टी यांची वेगळी असते, करण्याची पद्धत पण वेगळी असते. इतरांपेक्षा हटके. घर पण ठेवणार नीट नेटकं, इतरांपेक्षा थोडंसं वेगळं. सगळे करतात तसं करणार नाही, काहीतरी वेगळेपण यांच्यामध्ये असतं. आणि ते त्याचप्रमाणे यांना इतर फॉलो करतात, पण हे इतरांना फॉलो नाही करत कधी. ओके. सो आणखीन बघूया. कितीही यांच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स आले तरी सुद्धा ते स्टँडअप घेतात, हार मानत नाही. किती प्रॉब्लेम्स येऊ देत. ऑफकोर्स यांच्या सुद्धा आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेम्स येतात, यांना सुद्धा स्ट्रगल येतो, पण कधी हार मानत नाही. कारण यांचा ऍटिट्यूड कोणता आहे, नेव्हर गिव्ह अप. खूप जिद्दी, स्टबन, खूप जिद्दी असतात. आयुष्यात जे करायचं ते करायचं. लव्ह मॅरेज म्हटलं तर लव्ह मॅरेज करणार म्हणजे करणार. मग आई वडिलांना न सांगता तो डिसिजन घेणार म्हणजे घेणारच. आई वडिलांनी नकार दिला तरी नाही, मला त्याच व्यक्तीबरोबर लग्न करायचं आहे. म्हणजेच पहिल्यापासूनच जिद्दी, खूप स्टबन. जे डिसिजन घेतलंय ते घेणारच. आणि माझा डिसिजन कसा योग्य आहे ते मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवणार, अशी यांची मेंटॅलिटी असते. ओके. त्यानंतर बघा, तुमच्यापैकी कोण आहे का, मला एखादी गोष्ट करायची आहे, मग इतर जण म्हणतात त्यांना खूप कठीण आहे बाई, त्याच्या नादाला लागू नकोस, ही गोष्ट करणं किंवा हे काम करणं खूप कठीण आहे. पण यांना लाईफमध्ये चॅलेंजेसच फार आवडतात. जी गोष्ट इतर लोक म्हणतात मला नाही जमणार, तीच गोष्ट मी करून दाखवणार, हा यांचा ऍटिट्यूड आहे. बघा बरं, त्याच गोष्टीच्या पाठी लागणार, मग सोडणार नाही ती गोष्ट पूर्ण होईपर्यंत. आता यांचा आणखीन एक डिसएडव्हान्टेजेस आहे, तो असा की थोडंसं आर्ग्युमेंट पण करतात बरं इतरांबरोबर. नाही पटलं तर गेला, तू तुझा, मी माझी, मी माझ्या घरात, तू तुझ्या घरात, मला काही फरक पडत नाही.
तो थोडंसं आर्ग्युमेंट टाईप असतं. आता यांचं ओपिनियन आहे ते इतर लोक घेतात का? कारण यांचे बरेच ओपिनियन इतर लोकांना यांनी जे दिलेले असतात ते मे बी प्रॉपर असतात, त्यामुळे इतरांना यांच्याकडून ओपिनियन घ्यायला, सल्ले घ्यायला फार आवडतं. तो बघा बरं, चेक करा. येस, कोणाला विचारू? बरं, अपूर्वा मॅडम. नमस्कार. हा, नमस्कार. म्हणजे माझं लव्ह मॅरेज झालंय 32 वर्षापूर्वी. ओके. तर आणि म्हणजे मी जैन फॅमिलीतनं येते, त्यामुळे आमच्याकडे फारच कठीण होता तो सगळा विषय, पण तरी मी केलं आणि प्रूव्ह करण्यासाठी की माझी निवड आईकडे जैन फॅमिलीमध्ये होतात का? हो. ओके. आणि इकडे महाराष्ट्र? हा, इकडे ब्राह्मण आहे. ओके. तर मला ते प्रूव्ह की मी निवडलाय तो मुलगा योग्य आहे हे सांगायला मला 10 वर्ष लागली, पण मी प्रूव्ह करून दाखवलं की येस, माझी निवड योग्य आहे आणि मी ते केलं. ओके. आणि घर पण आवरते ना, तर काहीतरी एक वस्तू अशी छान ठेवली जाते की सगळे, अरे हे कसं काय सुचलं तुला, हे इथे कसं ठेवलं, असं विचारतात कायम. ओके, चलो ग्रेट. येस, नेक्स्ट आपण विचारूया माधवी जोशी. नक्कीच मॅडम, हा. सगळे पॉइंट सूट होत आहेत. आणि खरंच आहे की जे आपल्याला करायचं आहे ते जिद्दीने करतच असतो. म्हणजे एक आत्ताचंच उदाहरण सांगायचं म्हणजे आता इलेक्शन झालं आणि त्याच्यामध्ये मावळसाठी मी खासदारकीला उभी राहिलेले. लोक बोलत होते की नको म्हणून, नाही जमणार, पण नाही, मी त्याच्यामध्ये स्टँड घेतला आणि खरंच म्हणजे शिकायला खूप भेटलं त्याच्यातून. आणि जसं म्हणताय की जिद्दी असता, तर खरंच. आणि म्हणजे लव्ह मॅरेजच आहे आणि मिस्टर माझे सल्ले घेत असतात. अरे वा, छान. चला, ओके. येस, प्रज्ञा मॅडम, त्याच्यानंतर हर्षदा मॅडम. लवली. एकदम 100% एकदम सगळं बरोबर आहे. म्हणजे घराचं काहीतरी वेगळं करायचं असेल तर दुसऱ्यांच्या घरात काही नसलेलंच आपल्या घरात व्हायला पाहिजे. म्हणजे तशा ह्याच्यातच असतं. एकदम परफेक्ट सगळं 100%. ओके, चलो. येस, हर्षदा मॅडम. हा, अनम्यूट होतोय का बघा. आपण पुढे गायत्री मॅडमकडे जाऊया. चला, त्यांचं अनम्यूट होईपर्यंत. हा, झालं. हा. आणि तुम्ही म्हणालेले सगळे पॉइंट एकदम करेक्ट आहेत. तसंच असतं आणि तसंच होतं. ओके, चला, रिलेट करते तुम्हाला कुठेतरी ते. ओके. येस, गायत्री मॅडम. हा, तुम्ही जसं सांगितलं आर्ग्युमेंट करायचं, जर नाही पटत आहे आपला मुद्दा समोरच्या, तर सेम, तू तुझ्या घरी, मी माझ्या घरी, बाकी सगळं सेम. ओके. श्रुती मॅडम. चला, आपण जास्त नको विचारूया, आपण पुढे जाऊया. हा, श्रुती मॅडमला एक लास्ट विचारूया. श्रुती हिंदळेकर. हा. हा, एकदम 100% बरोबर आहे मॅडम. मी पण खूप आर्ग्यू करते, मला एखादा मुद्दा नाही पटला तर. हा, पण नाही समोरच्याला पटत असेल तर सेम ऍटिट्यूड आहे माझा पण. तू तुझ्या घरी, मी माझ्या घरी. पण कालांतराने हे म्हणणं पटतं. ते लोक म्हणतात मला, तू म्हणत होतीस हे बरोबर होतं म्हणून. ओके. पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते. जाऊ दे, एक महत्वाचा सल्ला घ्यायचा त्यांच्याकडून, राहून गेला. आपल्याला काही फरक पडत नाही, त्यांना फरक पडतो. ठीक आहे, सो लेट गो करायला शिकायचं. आता आपण पुढे बघूया. नेक्स्ट ॲरो. सॉरी, हे विसरले ना. जर हा ॲरो मिसिंग नसेल तर 951 हा मिसिंग असेल तर, किंवा याच्यातले आधी बघूया, याच्यातले 2 नंबर्स असतील तर काय होतं. 2 नंबर्स असतील तर जवळजवळ मी आता जे सांगितलं ना, तर त्याच्यातले 60% to 70% गुण तुमच्याशी मॅच होतात. आणि जर अजिबातच नसेल तर त्याला म्हणतात ॲरो ऑफ इनडिसिजन. काहीच नंबर नसेल तर, 9 पण नाहीये, 5 पण नाही आणि 1 पण नाहीये, तर त्याला म्हणतात ॲरो ऑफ इनडिसिजन. ही लोक कधीच स्वतःच्या हिमतीवर उभी राहत नाही, नेहमी दुसऱ्यांचा सपोर्ट घेतात. दे नीड अदर सपोर्ट, म्हणजे त्यांना दुसऱ्यांचा सपोर्ट लागतो. ओके. आणि ही लोक आपले जे विचार असतात किंवा आपले ओपिनियन्स असतात, स्वतःच्या ज्या फिलिंग्स असतात, त्या एवढ्या प्रॉपर एक्सप्रेस करत नाही, जर 951 हे मिसिंग असेल तर ॲरो. ठीक आहे. सो आता नेक्स्ट ॲरो बघूया आपण. थोडंसं पाणी पिऊ दे मला. 816. चला, 816 लिहा बरं.
कोण कोण आहेत बरं 816 वाले? 816, एकच मिनिट मी पहिला एरो दाखवते तुम्हाला. हा एरो आहे आपल्याला, हा कम्प्लीट करायचा आहे. 816. कोणाचा आहे? बाकीच्या सगळ्यांनी, आधीच्या लोकांनी हँड डाऊन करा आणि ज्यांचा 816 आहे त्यांनी फक्त हँड रेज करा. 816, एरो ऑफ 816, त्याला म्हणतात एरो ऑफ प्रॉस्परिटी. एरो ऑफ प्रॉस्परिटी. तुमच्यापैकी किती लोकांची बिझनेस आहेत की सगळे जॉबला आहात? ओके, अपूर्वा मॅडम कुठे गेल्या बरं? कोणाचा बिझनेस आहे? माधवी मॅडम तुमचा बिझनेस आहे? ओके, हा, अनम्यूट करा. बिझनेस आहे तुमचा स्वतःचा? येस. आणखीन कोणाचा आहे बिझनेस? कोणाचा बिझनेस आहे तुमच्यापैकी? त्यांनी फक्त मला हात दाखवा. ओके, स्वप्ना मॅडम, बिझनेस आहे? मॅम माझ्या मिस्टरांचा आहे. मिस्टरांचा आणि माझ्या नंबर मध्ये पण 816 येतोय. ओके ओके, हा, आता यांच्याबद्दल जाणून घेऊया. जर 816 तुमच्या ग्रीडमध्ये असेल तर मॅक्झिमम लोकांनी बिझनेसच करायचा आहे, कारण तुम्हाला बिझनेसमध्ये खूप खूप यश आहे, सक्सेस आहे. सो ही लोक बिझनेसमध्ये नक्कीच काही ना काहीतरी वेगळं आणि चांगलं करणार. त्याला म्हणतात एरो ऑफ प्रॉस्पेरिटी. ओके, व्हेरी प्रॅक्टिकल, खूप प्रॅक्टिकल असणार ही लोक, डोक्याने काम करणं, राईट टाइमला राईट डिसिजन घेण्याची पॉवर यांच्यामध्ये असणार. खूप महत्वाकांक्षी असतात, खूप अँबिशियस, व्हेरी अँबिशियस, आणि नेहमी ऑलवेज फोकस ऑन मनी. पैसा आपल्याकडे कसा येईल याच्यावर यांचा जास्त फोकस असतो. ऑफकोर्स पैसा असायलाच पाहिजे आपल्या जीवनामध्ये, आणि त्यासाठी हे मनी ओरिएंटेड असतात. पैशावर फोकस जास्त असतो त्यांचा, की काहीतरी करून माझ्याकडे पैसा कसा आला पाहिजे. सो ऑलवेज फोकस ऑन मनी, मनी ओरिएंटेड असं त्यांना आपण म्हणू शकतो. पुढे, अगर म्हणजे त्यांचं कोणाबरोबर जर भांडण झालं तर त्या भांडणामध्ये तो व्यक्ती माझ्याशी का भांडला, भांडण झालं तर भांडणामध्ये हार मानतात, पण नंतर खूप विचार करतात की मी काय केलं, तो व्यक्ती मला असं का बोलला. त्यामुळे खूप खूप विचार करतात त्या व्यक्तीबद्दल की असं का झालं, मी तर त्याला कधी हर्ट नव्हतं केलं, मी तर असं कधी बोललो नव्हतो किंवा बोलली नव्हती, मग असं का झालं. सो ही लोक जास्त विचार करतात एखाद्या बरोबर भांडण झालं तर. आणखीन यांचा एक डिसएडव्हान्टेजेस आहे, थोडेसे मटेरियलिस्टिक असतात. म्हणजेच एखाद्या व्यक्तीबरोबर काम होईपर्यंत असतात, काम झालं की मग तू तुझा आणि मी माझ. म्हणजेच याला म्हणतात प्रॅक्टिकल, बी प्रॅक्टिकल. थोडेसे लॉजिकल असतात डोक्याने, त्यामुळे प्रॅक्टिकल जास्त असतात. या लोकांना लवकरात लवकर रिच व्हायचं असतं. काही करून मला वर्षानुवर्ष माझी प्रगती झाली पाहिजे, वर्षागणिक माझी प्रगती झाली पाहिजे. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षामध्ये थोडं जास्त, पुढच्या वर्षी याच्यापेक्षा थोडंसं जास्त. म्हणजेच काय, यांचा ग्राफ नेहमी वाढतच जातो. ओके, राईट. जर यांची 3 वर्षाचा तुम्ही ग्राफ काढला तर 3 वर्षाच्या ग्राफमध्ये नेहमी यांचा ग्राफ अप राहणार आहे, डाऊन नसणार आहे कधी. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षीपेक्षा पुढच्या वर्षी माझी प्रगती कशी होईल याचं बरोबर प्लॅनिंग करतात, आणि त्या प्लॅनिंगवर बरोबर फोकस करतात, त्याला इम्प्लिमेंट करतात. ओके, गोल ओरिएंटेड आपण त्यांना म्हणू शकतो. आता 816 जर मिसिंग असेल तर त्याला काय म्हणतात, एरो ऑफ लॉसेस. मिसिंग असेल तर काय म्हणायचं, एरो ऑफ लॉसेस. एरो ऑफ लॉसेस म्हणजेच काय, जर याच्यापैकी बघा आता 816 पैकी जर 2 नंबर असतील तुमच्या ग्रीडमध्ये तर एरो ऑफ प्रॉस्पेरिटीचे 60% रिझल्ट तुम्हाला मिळतात, आणि अजिबातच नसतील तर 816 अजिबातच नाहीये तर त्याला म्हणतात एरो ऑफ लॉसेस. म्हणजेच काय, तर अशा लोकांना लवकर रिच व्हायचं असतं, पण जिथे कुठे पैसे इन्व्हेस्टमेंट करतात तर तिथे त्यांची इन्व्हेस्टमेंट बुडते. कोण ना कोणतरी याला फसवतं. जसं की आता ते बघा, स्कॅम झालेत, चालू आहे. कोणी 4 करोड भरलेत भाजी मार्केटवाल्याने, कोणी 2 करोड भरलेत आणि त्यांचे पैसे संपूर्ण स्ट्रक झालेले आहेत, असा काहीतरी प्रकार. म्हणजेच अति लोभाने कुठेतरी पैसे इन्व्हेस्टमेंट करतात आणि ती इन्व्हेस्टमेंट त्यांची डुबते.
टॉरस, येस, टॉरस कंपनी. गौरी मॅडम, थँक्यू सो मच. अमित सर, थँक्यू. त्या कंपनीमध्ये बघा बऱ्याच लोकांची इन्व्हेस्टमेंट बुडालेली आहे. कारण आधी ही लोक आपल्याला लालच येण्यासाठी आपल्याला पैसे देतात रेग्युलर 4 महिने 5 महिने, आणि नंतर आपल्याकडून भली मोठी अमाऊंट काढून घेतात आणि ती अमाऊंट मग परत रिटर्न देत नाहीत. सो अशा काय म्हणतात, अशा प्रलोभनांना ही लोक बळी पडतात. जर 816 मिसिंग असेल तर, नसेल तर, आणि जर अशा स्कीम कडून पैसा नाही मिळाला ना, एकतर एकतर त्यांना शॉर्टकट मनी पाहिजे असतं लगेचच्या लगेच, आणि नाही पैसा मिळाला, काहीच ऑप्शन नाही, तर त्यांना खूप खूप मेहनत करावी लागते. 816 जर मिसिंग असेल पूर्णतः, 8 पण नाही, 1 पण नाही, 6 पण नाही, आयुष्यामध्ये खूप मेहनत करावी लागते. एकतर मेहनत, नाहीतर इझी मनी. इझी मनी मध्ये तर पैसे बुडणारच, पैसे बुडाले की यांना मेहनत करावीच लागते. ओके, सो येस, आता आपण 816 इथपर्यंत केलेलं आहे. आता थोडस पुढे जाणून घेऊया आपण. सगळ्यांचे हँड डाऊन करा बरं. एक. सगळ्यांचे हँड डाऊन करा. बरं, आपण आता आज आपला न्यूरोलॉजी क्लासचा डे 5 आहे. या डे 5 पर्यंत या क्लासमध्ये खरोखरच तुम्हाला मजा आली का, काही शिकायला मिळालं का? कारण आता उद्या आपला डे लास्ट 6 आहे. तो या 5 दिवसामध्ये तुम्हाला तेवढं नॉलेज मिळालं का? कोणी सांगेल का? मला एक शॉर्ट फीडबॅक हवाय तुमच्याकडून. येस, अपूर्वा मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. सगळंच म्हणजे मला तर मॅजिकच वाटतं की अंकांचं असं सगळं एकदम आपल्याला आपल्याविषयी, दुसऱ्यांविषयी किंवा लोकांना कसं आता ओळखायचं हे कळलंय. म्हणजे बर्थ डेट विचारली तर लोक ओळखू शकतो असं वाटायला लागलंय. त्यामुळे खूप मजा पण आली आणि खूप छान वाटलं. प्रत्येक गोष्ट अशी वेगळी, अरे हे पण आहे का, असं पण आहे का, असं आश्चर्य व्हायला पण झालं खूप. आपल्याच बर्थडे विषयी आपल्याला माहिती पडणं आणि स्वतःला पण ओळखता आलं त्यामुळे. थँक्यू सो मच. येस, प्रज्ञा मॅडम, प्रज्ञा शिंदे. एन्जॉय केलं का सगळे सेशन? हो, खूप एन्जॉय केलेत मॅडम. आणि खूपच छान. त्याच्यातून म्हणजे काय अजून मिळालं तुम्हाला चालू राहावं असं वाटतं. इन्फॉर्मेशन सगळी जी मी तुम्हाला दिली, तुमच्यापर्यंत पोहोचवली, ती खरोखरच वर्थ होती का? हो, हो होती. खूपच वर्थ आणि होती. आम्ही पुढच्या क्लासची पण वाट पाहतोय की जे आम्हाला थोडं डीप मध्ये करता येईल, नॉलेज मिळेल. मी वाटच बघते खरंच आहे. ओके. सगळी इन्फॉर्मेशन बरोबर होती. जे नंबर्स तुम्ही सांगितले त्याप्रमाणे जे एरो हे केले ते खूपच परफेक्टली मॅच होत सगळे. म्हणजे हे माहितीही नव्हतं. नॉर्मली 3 नंबर वगैरे असे काहीतरी बघून बघून अर्ध अर्ध नॉलेज मिळालेलंच होतं, आधीपासून बघायचीच त्यामुळे. पण आता ह्याच्यातनं तर बरंच नॉलेज मिळालं. थँक्यू मॅडम. येस, शिल्पा शिंदे मॅडम. मॅडम नमस्कार. तुम्ही खूप छान सेशन घेतलं. आम्हाला अंकशास्त्राबद्दल खूप छान माहिती मिळाली. याचा नक्कीच आम्हाला पुढे खूप फायदा होईल आणि आता आम्हाला क्युरिओसिटी निर्माण झाली की आणखी पुढे काय असेल, तर याच्या पुढे आणखी काय असेल ते पण आम्हाला सांगावं की आम्ही तुमचे ते पेड सेशन आहेत ते आम्ही अटेंड करू शकू तुमच्याकडे. कारण तुमचं शिकवून सांगण्याचं स्किल खूप छान आहे. म्हणजे खूप अप्रिशिएट करण्यासारखं आहे. थँक्यू व्हेरी मच. बघा, आता मी याच्यामध्ये कोण येईल कोण नाही येईल आय डोंट नो, आणि मी त्याच्याबद्दल विचार नाही करणार. कारण मला ब्लेसिंग जास्त घ्यायचे, त्यामुळे मी हे 6 दिवसांचे सेशन तुम्हाला फ्री दिलेले आहेत. सो जे येतील ते येतील, जे नाही येणार आहेत ते सुद्धा मला ब्लेसिंग्सच देणार आहेत, त्यामुळे नो डाऊट. ओके, सो येस, थँक्यू सो मच. येस, माधवी मॅडम, आपले हे 6 दिवसांचे सेशन तुम्हाला कसे वाटले? खूप छान वाटलं मॅम. आणि जे पेड सेशन आहेत ते सुद्धा आम्ही जॉईन केलेले आहेत. तर खरंच आता येस, तर खरंच आता असं वाटतंय की आता पुढे काय असणार आहे मॅजिक, आणि ते मॅजिक आमच्यापर्यंत कधी पोहोचतंय हेच आहे. आणि खरंच खूप छान शिकवताय मॅम तुम्ही. म्हणजे जसं आपण मैत्रिणी बोलत असतो की एकदम नॉर्मल गप्पा, की त्याच्यामध्ये असं नाही की कोणतरी काही शिकवतंय, अशा गप्पा होत आहेत. त्यामुळे खूप छान वाटतंय. थँक्यू. थँक्यू सो मच. येस, नेहा मॅडम, नेहा गिरकर. खूप छान वाटलं मॅडम. अजूनही पुढे पुढे शिकावं असं वाटतंय. म्हणजे ते नंबरची गंमत खूप छान आहे.
चला, थँक्यू सो मच. हम्म. बरं, असं कॉम्प्लिकेटेड वाटलं का काय, की इझी इझी वाटलं? नाही, इझी इझी वाटलं. ओके, चला. इझी इझी वाटलं. ओके, थँक्यू सो मच. मग आपण थोडस आज एक पुढच्या कोर्स बद्दल जाणून घेऊया का? आवडेल तुम्हाला सगळ्यांना? हो. ओके, त्या पुढच्या कोर्समध्ये काय असेल त्याबद्दल थोडं जाणूया आणि मग उद्या आपण बाकीचं जे राहिलेलं सिलेबस आहे ते कम्प्लीट करूया. बरं, उद्या संडे आहे, पण संडेला सुद्धा आपला क्लास असणार आहे. ठीक आहे, चालणार आहे तुम्हाला सगळ्यांना? येस. लवकर जेवण आवरायचं आणि लवकर बसायचं. चालेल, एकच मिनिट. सो हे आपण ग्रीड कम्प्लीट करणारच आहोत. रिपीटेड नंबर्स घेणार आहोत, मिसिंग नंबर्स घेणार आहोत. या सगळ्या गोष्टी आपण करणारच आहोत. पण त्याच्याबरोबरच की तुमच्यापैकी आता आय डोंट नो की किती जण एक्साइटेड आहेत पुढच्या कोर्ससाठी एनरोल करण्यासाठी. ओके, सो हे मला माहित नाही, पण कोर्सचं सिलेबस सांगते तुम्हाला. आपण जे 1 ते 9 नंबर पाहिले, 1 ते 9 नंबर मध्ये मे बी काहींचे बेनिफिट आहेत, काहींना डिसएडव्हान्टेजेस आहेत. मग त्याच्यासाठी रेमेडीज काय आहेत? कारण जर कुठलाही लॉक असेल तर त्याला चावी असतेच, प्रॉब्लेम असेल तर सोल्युशन असतोच. सो त्यासाठी रेमेडीज काय आहेत 1 ते 9 नंबरच्या? मग मिसिंग नंबरच्या रेमेडीज काय आहेत? आपल्या बर्थ डेट मध्ये रिपीट नंबर पण होतात, मग त्या रिपीटेड नंबरसाठी काय रेमेडीज आहेत? व्हेकल न्यूमरोलॉजी म्हणजेच काय, तर आपण जे वाहन घेतो, 4 व्हीलर असेल, 2 व्हीलर असेल, तर त्या वाहनाचा त्या गाडीचा नंबर आपल्या नंबरशी मॅच आहे का, फ्रेंडली आहे का, आणि अजून इतर बऱ्याच गोष्टी बघाव्या लागतात. सो ते तुम्हाला शिकवणार आहे. मग व्हेकल न्यूमरोलॉजी झालं. प्रॉपर्टी न्यूमरोलॉजी, आपण जी बघा, प्रत्येक माणसाचं एक स्वप्न असतं की माझं मुंबई सारख्या शहरामध्ये, मुंबई सारखी काय म्हणतात त्याला, जादुई नगरी म्हणतात त्याला, स्वप्नातली नगरी, आणि याच्यामध्ये माझं स्वतःचं एक घर असावं, अशी बऱ्याच लोकांची इच्छा असते. त्यासाठी आपण वेळीच बरंच लोन वगैरे काढतो. लोन न काढता घर घेणारा एकही मला दिसत नाही. आहे का कोण? एवढे आपण गर्व श्रीमंत नक्कीच नाही आहोत. असेल तर वेल अँड गुड, खूप कॉंग्रॅच्युलेशन त्यांचं. पण बहुतेकदा आपण सगळे लोन वगैरे काढूनच घर वगैरे घेतो, आणि ते घर घेतल्यानंतर आपण ती नंबर प्लेट बघतो का, की कुठल्या नंबरचं घर मला मिळालंय, ते माझ्याशी रिलेट आहे का, त्याचा मला माझ्या जीवनात पुढे उपयोग होणार आहे का? सो या गोष्टी आपण बघत नाही. मग आता मला ते घर मिळालंय, ते काय मी विकणार का, माझ्याशी मॅच होत नाही म्हणून? तर नाही. सो तिथे सुद्धा रेमेडीज आहेत, छोट्या छोट्या रेमेडीज करून आपण ते घर तुमच्या पद्धतीने, तुमच्यासाठी लाभदायक कसं आहे ते करून घेऊ शकतो. मग बऱ्याच लोकांचं स्वप्न असतं मला घर घ्यायचंय, पण ते घर जेवढं तुम्ही स्वप्न बघता तेवढं ते घर तुमच्यापासून लांब लांब जातं, कारण त्याचा योग सुद्धा असावा लागतो. मग तो योग जर 10 वर्ष असेल, की बाबा 10 वर्षांनीच तुला घर मिळणार आहे, तर तो योग 2 वर्षांमध्ये कसा आणता येईल? आवडेल का तुम्हाला हे सगळं करायला? सो ते आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये. आणखीन काय जाणून घेणार आहोत आपण? ऑफकोर्स मॅरेज कम्पॅबिलिटी, मॅच मेकिंग. आपली मुलं आहेत किंवा आपली बहीण भावंड आहेत, त्यांच्यासाठी आपण एखादी मुलगी किंवा एखादा मुलगा, एखादं स्थळ आलं तर ते स्वतः आपण मॅच करून बघायचं, ते मॅच होतं की नाही. ठीक आहे. देन 81 कॉम्बिनेशन आहेत. आता 81 कॉम्बिनेशन म्हणजेच काय, आपली पर्सनॅलिटी नंबर आणि आपले डेस्टिनी नंबर, प्रत्येकाचं 2 नंबर आहेत आपल्या लाईफमध्ये, एक पर्सनॅलिटी नंबर आणि एक डेस्टिनी नंबर. आपण जन्माला आल्यानंतर आपलं पर्सनॅलिटी नंबर काम करत असतं, आणि आपल्या वयाच्या 30-35 नंतर आपलं डेस्टिनी नंबर काम करत असतं. मग हे दोन्ही नंबर तुम्हाला लाभदायक आहेत का, त्याबद्दल जाणून घेणार आहोत आपण. मग ते तुमचं जाणं, तुमच्या घरातल्यांचं, तुमच्या मिस्टरांचं, म्हणजे ओव्हरऑल आपल्या सगळ्या फॅमिलीचं तुम्ही जाणून घ्यायचं आहे. आणि याच्यानंतर जर चांगलं असेल तर वेल अँड गुड, नसेल तर काय करता येईल हे आपण इथे शिकणार आहोत. पुढे बघूया. प्रॉपर्टी योग आणि रेमेडीज. मोबाईल न्यूमरोलॉजी. आपल्या प्रत्येकाकडे अन्न, वस्त्र, पाणी या 3 गरजा आहेत आपल्या, बरोबर ना? त्याच्यामध्ये अजून ऍड काय करायचंय? मोबाईल. मोबाईल नसेल तर आताच्या जगामध्ये काम होणार आहे का? नाही, कारण ती आता खरोखरच आपल्या गरजेची वस्तू झालेली आहे. मग हा मोबाईल नंबर सतत 24 तास आपल्या जवळ असतो. मग तो नंबर जर आपल्यासाठी लकी असेल तर ऑफकोर्स त्याच्यावर येणारे मेसेजेस, त्याच्यावर येणारी बरीच इन्फॉर्मेशन आपल्याला लाभदायक ठरते. पण हाच मोबाईल नंबर जर आपल्यासाठी प्रॉपर नसेल, काही त्याच्यामध्ये हे असतात, पेअर्स असतात, त्या आपल्यासाठी चांगल्या नसतात, मग अशा वेळेला काय करायचं? सो त्या मोबाईल नंबरची पूर्ण मोबाईल न्यूमरोलॉजी आपण जाणून घेणार आहोत डेप्थ मध्ये. इथपर्यंत क्लिअर?
सो आवडेल तुम्हाला हे सगळं, हा सगळा कोर्स करायला? किती लोकांना आवडणार आहे? चला पुढे बघूया आपण आता. पुढे जाऊ का मग? डोंट वरी, अजिबात फी जास्त घेणार नाहीये तुमच्याकडून मी. तुमचं ट्रेनिंग कसं असणार आहे? लाईव्ह सेशन असणार आहेत आपले झूमवर. कोर्सचं सर्टिफिकेट दिलं जाणार आहे. PDF नोट्स तुम्हाला मिळणार आहेत. रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्ही ऍपमधून बघू शकता. जर एखादा सेशन मिस झाला तर रेकॉर्डेड व्हिडिओ बघू शकता. त्याचबरोबर एक डाऊट सॉल्व्हिंग सेशन असतो आपला. आणि येस, ऍपचा ऍक्सेस मिळणार आहे तुम्हाला 3 वर्षासाठी. बऱ्याच ठिकाणी ऍपचा ऍक्सेस दिला जात नाही, कारण मी शिकली तर माझ्यानंतर दुसरं कोणीच शिकायला नको म्हणून ऍपचा ऍक्सेस किती दिलं जातं? 1 महिना, 2 महिना किंवा 15 दिवस. पण माझ्याकडे ऍपचा ऍक्सेस तुम्हाला 3 वर्ष मिळणार आहे, जेणेकरून मी पण अर्निंग करते, तुम्ही पण अर्निंग करा, तुम्ही सुद्धा तुमच्या पायावर उभे राहा. ज्यांना ज्यांना या फील्डमध्ये यायचंय, मोस्ट वेलकम. ओके, क्लिअर? पुढे जाऊया का? एक मला थंब दाखव, म्हणजे मला कळेल की तुम्ही खरंच एक्साइटेड आहात. ओके. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं आधीच की माझे कोर्स जे आहेत ते लिमिटेड असतात. त्याच्यामध्ये जे महत्वाचं आहे तेच सांगितलं जातं तुम्हाला. बाकी छोट्या मोठ्या काही गोष्टी असतील तर त्या कोर्समध्येच शिकवल्या जातात, त्याच्यासाठी वेगळे चार्ज लागत नाही. तो चला आता ज्या लोकांना कोणाला इंटरेस्ट आहे, जी लोक ऍक्शन घेणार आहेत, त्यांच्यासाठी हा ऍक्शन प्लॅन आहे. आर यू इंटरेस्टेड टू एनरोल टुडे? येस, प्रश्न विचारा बरं स्वतःला. मी खरोखरच ऍक्शन घेणार आहे का? कोण कोण आहेत? हँड रेज केलेला दाखवला तर मला तर फार बरं होईल. मोठा हँड दिसायला पाहिजे. येस. हा, मला थोडा वेळ का होईना बरं वाटू देत ना. करा नाही तर नका करू, हा तुमचा प्रश्न आहे. येस, थँक्यू सो मच. पण मला एवढं बरं वाटेल की येस, काहीतरी तुम्हाला कळलं मी शिकवलेलं. सो येस, आपल्या कोर्सची प्राइस आहे फक्त 3,999 आणि हा माझा जीपे फोनपे नंबर आहे. आणि ज्यांना डायरेक्ट ट्रान्सफर करायचे असेल तर हे बँक डिटेल्स आहेत. आणि आपला 13 ते 14 दिवसांचा किंवा त्याच्यापेक्षा थोडासा जास्त एखाद दिवस जाऊ शकतो एवढ्या दिवसांचा कोर्स असणार आहे. त्याचबरोबर जे 6 दिवसांचे सेशन आपले हे झाले त्याचं सगळं रेकॉर्डिंग सुद्धा तुम्हाला दिलं जाणार आहे. त्याचबरोबर हे 13 दिवसांचं रेकॉर्डिंग. क्लिअर? लाईव्ह करा, जर मिस झाला तर सेशन बघा. माझी जेव्हा दुसरी नवीन बॅच चालू होईल त्याच्यामध्ये पुन्हा ऍड व्हा. तुम्हाला कंटाळा येईपर्यंत शिका. येस. आता कोणाचं काही क्वेश्चन असेल तर विचार. हा, क्वेश्चन कोणाला विचारायचं आहे तर विचार. 1 मिनिट, स्क्रीन शेअर करते. याचं एक स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही. आपली बॅच 15 तारखेपासून चालू करणार. डेली 1 तास. येस. हा, स्वप्ना, काही क्वेश्चन आहे का तुम्हाला? हा मॅम, तुमची शिकवण्याची पद्धत खूपच खूप छान आहे आणि मला हे पुढे कंटिन्यू करायचंय. पण मी आज पहिल्यांदाच तुमचं सेशन अटेंड केलेलं आहे. तर मग हे तुमचे 6 डेजचं जे फ्री सेशन आहे ते परत कधी चालू होतील मॅडम? ते आता एवढ्यात नाही होणार. आता जे तुम्ही मिस केलेलं आहे ते 6 दिवसांचे सेशन तुम्हाला रेकॉर्डिंग मध्ये मिळणार. ओके, मग रेकॉर्डिंग ग्रुपवरती आहे का, अवेलेबल मिळेल का? नाही, कारण आपल्याला नाही आत्ताच मिळणार. जॉईन झाली. जे लोक आता पेमेंट करणार आहेत त्यांना त्या सगळ्या ओके गोष्टी मिळणार आहेत. ओके मॅडम. आणि ओके पुन्हा एकदा आपलं रिव्हिजन पण होणार आहे, नो डाऊट. ओके मॅडम, ठीक आहे. थँक्यू मॅडम. थँक्यू सो मच. हा, येस, सुरभी. बरं, आता ऍक्शन कोण घेणार आहेत? येस मॅम, हा. आय मीन इंटरेस्टेड. मला खूप आवडलंय आणि मला तुम्ही जे आता सॉरी, आता जे तुम्ही जे न्यूमरोलॉजीचे सांगितलेत ना, तर ते मला खूप इंटरेस्टिंग वाटतंय की मला शिकायचंच आहे आता ते. कारण मी गेले 2-3 वर्ष सर्च करते ह्या क्लास बद्दल, पण ते राहूनच जाते. आणि आता 2-3 दिवस झाले मी ऑफिसमधूनच अटेंड करते. त्यामुळे पहिले 2-3 दिवस माझा कॅमेरा ऑन नव्हता. पण जसं तुम्ही लोशो ग्रीड वगैरे घेतलं तर ते मला इंटरेस्ट खूप जास्त वाटलं की नाही, मी 3-4 वर्ष जे बऱ्याच शोधत होते लेडीज तो आहेत हाच मॅडम क्लास की होता. ऑफिस मधून सगळे कोर्स अटेंड करतात. आणि काही डाऊट्स असेल तर सगळे व्हिडिओ बघतात. व्हिडिओ बघून सुद्धा काही डाऊट्स असेल तर आपले सगळे डाऊट्स क्लिअर केले जातात. जो आता तुम्ही गुगल पे दिला त्यालाच करायचं ना पेमेंट? येस. आणि पेमेंट करून झाल्यानंतर स्क्रीनशॉट पाठवा आणि तुमचं नाव सेंड करा मला. ठीक आहे? ओके. येस. तो व्हॉट्सअप नंबर आहे तुमचा मॅम? हो.
हा सेम माझा व्हॉट्सअप नंबर आहे. बरं, बऱ्याच लोकांचे पैसे यायला सुरुवात झालेली आहे. फक्त एवढीच काळजी घ्या, स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर तुमचं नाव पाठवा, नाहीतर मला शोधावं लागतं की कुठल्या नंबरकडून ते पैसे आले. ओके, ओके कारण एक ओके ग्रुप लगेच क्रिएट केला जाणार आहे तुमचा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ऍड केलं जाणार आहे. हा, येस, पूनम मॅडम. पूनम मॅडम, तुम्ही आहात का? विराज लिहिलं होतं. नाही, मी पूनम साळवीच टाकलंय मॅडम. अच्छा, मग दुसरं कोणतरी होतं. हा, बोला. अच्छा मॅडम, मी काय म्हणते, हा क्लास आता कधीपासून सुरू होईल? 15 किंवा 16. 16 पर्यंत. अच्छा, मी ऍक्च्युली आता मला तुम्हाला ह्याचं ग्रँड मास्टर लेवलला पण मी आता हे केलंय ना, एनरोल केलंय. हा, तर त्याचं पेमेंट मी तुम्हाला आता माझा हाफ पेमेंट हाफच्या वर झालंय. आता मंडेला मी ते आपण फायनल तुमचं नंतर करून डिस्कस करू. टाकेन. आता याच्यावर बोला. हा, तर मला ह्याच्यामध्ये पण एनरोल करायचंय, तर मी तेच म्हटलं मंडे पर्यंत किंवा एक अजून मला एक. एक मेसेज करा नंतर, ठीक आहे? हा, येस, गौरी मॅडम. मॅम माझं पेमेंट झालंय, तुम्हाला मी स्क्रीनशॉट शेअर केलाय. चला, गौरी मॅडम, खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स. गौरी मॅडम पण आपल्या ग्रँड मास्टर आहेत. येस, थँक्यू मॅम. थँक्यू सो मच. हा, कोणाला प्रश्न विचारायचे अजून? ज्यांचे कॅमेरे ऑन आहेत त्यांनी प्रश्न विचारा बरं. कोण ऑफिसमध्ये असेल तर अनम्यूट करून प्रश्न विचारा, कारण मी आता मेसेज रीड नाही करणार. कोणीतरी, येस, हा, अनम्यूट करून प्रश्न विचारा मला. कॅमेरा ऑफ असेल तरी चालेल, क्वेश्चन अनम्यूट करून विचारा. कोणाला करू अनम्यूट बरं? हा, सोनाली, बोला. हा, सोनाली, अनम्यूट केले तुम्हाला. बरं, सगळ्यांना अनम्यूट करते, एकच मिनिट. तुम्हाला सगळ्यांना अनम्यूट करा तुम्हीच. ज्यांच्या घरी कोणाचा गोंधळ नाही त्यांनी प्रश्न विचारा बरं. एका वेळेला. मॅम हा, बोला. पेमेंट मॅम मॅम तुम्ही पेमेंट याच्यामध्ये परत सांगा ना किती आहे? 3999. 3999 फीज. ओके. हे बघा, हे स्क्रीनशॉट घ्या बरं. ओके, स्क्रीनशॉट घेतलं का? हा, मला प्रश्न विचारायचा आहे. एकच मिनिट. हा, कोणाला प्रश्न विचारायचा आहे? मला प्रश्न